रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझे भाजपचे जिल्हाध्यक्ष आपल्या शरदचंद्र पवार गटात प्रवेश करतायत अशी बातमी समोर आलेली. तुमच्या उपस्थितीत 15 तारखेला बैठक झाली. चर्चा झाली. त्यांनी संघटनेमध्ये काम करायचं मान्य केलं. आम्हाला त्याचा आनंद आहे. दोनदा ते जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष होते आणि ते आज सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आम्हाला सगळ्यांचं काम करायला तयार होतात. त्याचा आनंद आहे. नवीन तालुक्यामध्ये ऊसाची शेती ही अत्यंत महत्त्वाची शेती आहे आणि नेहमापासूनच हा कारखान्यांचे काही प्रश्न ते आलेले होते. आता तिथे नवीन व्यवस्थापन वगैरे आलेलं आहे आणि तो कारखाना संकटातून बाहेर निघेल असं एक चित्र दिसतं आहे. नवीन लोक जे आमच्या पक्षामध्ये येत आहेत त्यांचं स्वागत आहे. पण त्या साखर कारखान्याच्या राजकारणात काही अधिक इंटरेस्ट घेण्याच्या संबंधीची भूमिका आम्ही काही त्या ठिकाणी करणार नाही. आम्हाला तो कारखाना चालला पाहिजे, शेतकऱ्यांचा ऊस गेला पाहिजे आणि त्याला चांगली किंमत मिळाली पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून जे कोणी पक्षात येतात त्या सगळ्यांचं स्वागत आहे. साहेब, आज आपल्या महत्त्वपूर्ण 2 भेटी झाल्या. म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून आपण काकडे कुटुंबियांच्या म्हणजे सांत्वनपर भेट दिली आणि दुसरी भेट साहेब आपले वर्गमित्र असणारे भाजपचे नेते आहेत आता चंद्रराव तावरे यांची आपण आज भेट घेतली आणि बंद दारात चर्चा झालेली आहे. त्यामुळे राजकीय खळबळ उडालेली आहे. कसं बघताय? हे खळबळ वेगळं काही नाही. चंद्रराव मी एकत्र शिकलो, एका शाळेत आलो होतो, अनेक वर्ष एकत्र काम केलं. अगदी एकच उदाहरण द्यायचं झालं की सुफियाचं लग्न बारामतीमध्ये झालं. त्या लग्नाला हजारो लोक होते आणि त्या लग्नाची पाहुण्यांची समान व्यवस्था करायला जे आमचे सहकारी अतिशय फुलं होते त्याच्यात चंद्रराव होते. हा गौरव होता. नंतरच्या काळामध्ये त्यांनी काही राजकीय भूमिका स्वीकारली, तो त्यांचा अधिकार आहे. पण व्यक्तिगत सलोखा दोन्ही बाजूने आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतो. इथं राजकारण नाही. काकडे कुटुंबियांची भेट घेतली साहेब. 55 वर्षानंतर आपण त्या ठिकाणी गेला असं आम्हाला कळतंय. असं नाही, 55 वर्षाच्या आधी मी गेलो नव्हतो. असं त्यांच्या कुटुंबामध्ये एक दुःखद घटना घडली म्हणून त्या ठिकाणी मी केलं होतं. याच्या आधी त्या कुटुंबाचे मुहूर्तांच्यानंतर जे प्रमुख होते बाबाला ते गेल्याच्या नंतरसुद्धा मी त्यांच्या घरी गेलो होतो. हे एक सभ्यता आणि सुसंस्कृत करण्याचं लक्षण आहे. आपल्या पोलिसांचे काही महत्त्वाची कामगिरी करणारं एखादं व्यक्तिमत्व त्याला आपण निवडतो तर कुटुंबाचं सांत्वन ही त्याच्या भाषेची भावना आहे, दुसरं काही नाही. आली और साहेब, जी महत्त्वाची जागा होती सातारा आणि माडाची, महाविकास आघाडीचा तिढा सुटलेला आहे, परंतु महायुतीचा उमेदवार अजून फायनल झालेला नाही. सातारचा उमेदवार आमच्या अध्यक्षांनी घ्यायचं काय नाही, तो बस खाली घ्या म्हणतात थोडंसं. ऐका ना, तू रोजची तुझं खाली घ्या ना थोडा होतं ते नसते खाली म्हणून. सातारचे लोकसभेचा निर्णय घ्यायचा प्रेसिडेंट शिंदेच्या सरकार माथाडी कामगारांच्यामध्ये अनेक वर्ष काम करणार आहोत.
एका सहकार्याला पक्षाने संधी दिली. तिथला लढा हा मोठा गमतीचा होणार आहे. एका बाजूनं राजा, दुसऱ्या बाजूनं माथाजी कामगार म्हणून ज्यांनी काम केलं असा सर्वसामान्य कुटुंबाचा सामान्य फलप्रसूचा कार्यकर्ता अशी ती निवडणूक आहे. लवकरच त्याचे नॉमिनेशन वगैरे ही प्रक्रिया पुरी होईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीची मोहीम सुरू होईल. माझ्याच्या संबंधीचा विचार आम्ही करतो. काही प्रस्ताव आमच्याकडे आले त्यावेळेस मला माळशेज तालुक्यातून अकलूज भागातून काही सहकारी भेटायला आले होते. त्या सहकार्याने नाव लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये धवलसिंगांचं नाव मोहिते हे आमच्या पुढे आलेले आहे. त्यासंबंधीचे काही निर्णय येत्या 1-2 दिवसात घेतले जातात. मुख्यतः पक्षाचे अध्यक्ष किंवा पक्षाचे सिनियर नेते हे अकलूजला जातील आणि पहिल्यांदा पक्ष प्रवेश करून घेण्याचं सांगण्याचं काम हे केलं जाईल. आणि ते केल्यानंतर पक्ष प्रवेश झाल्याच्या नंतर उमेदवारी जाहीर करता येते. ती जाहीर करणं पक्ष प्रवेशाच्या नंतर ही जबाबदारी ही निश्चित आम्हाला लोकांच्यावर आहे आणि ती आम्ही पार पाडू. पण मला खात्री एका गोष्टीची आहे की या सर्व मतदारसंघामध्ये जो तरुण लोकांचा आणि वडीलधाऱ्यांचा जो पाठिंबा दिसतोय तो त्यांचं नाव आम्हाला सगळ्यांच्या समोर मोहितेंचं जे आलं आहे त्याला अनुकूल अशा प्रकारचं दिसतं आहे. आणि म्हणून पक्षाचा प्रवेश ही प्रक्रिया संपल्याच्या नंतर ते दुसरं महत्त्वाचं नाव आम्ही अधिकृत जाहीर करू आणि लवकरच मोहीम सुरू. माझे अध्यक्ष